नो आपण युनिट नंबर 2ला सुरुवात करतो आहे. युनिट नंबर 2चं नाव आहे कौटुंबिक समस्या, फॅमिलियर प्रॉब्लेम्स. आता यामध्ये घटक दिलेले आहे. हुंडा, स्त्रियांविरुद्धचा स्त्रियांविरुद्धचा कुटुंबातील हिंसाचार. क आहे घटस्फोट. आता 3 या ठिकाणी आपल्याला घटक दिलेले आहे. हुंडा हुंडा म्हटल्यानंतर आपल्याला समाजामध्ये असणारी प्रथा, ही भयंकर समाजाला लागलेली कीड आपण या ठिकाणी पाहतो आहोत. आता पहा, सुखी व समाधानी जीवन आणि मानसिक व शारीरिक सुरक्षा सदस्यांना मिळवून देणे हे कुटुंब संस्थेचे उद्दिष्ट आहे. कुटुंब संस्थेला हे उद्दिष्ट साध्य करता यावे यासाठी कुटुंब सदस्यांच्या परस्पर संबंधाचे स्वरूप सुनिश्चित झालेले असते. उदाहरणार्थ, विवाहित पुरुषाने पत्नी, मुलबाळ, आईवडील यांचा सांभाळ करून त्यांना मानसिक सुरक्षा मिळवून दिली पाहिजे, अशी समाजाची अपेक्षा असते. कारण विवाहित पुरुषांच्या वागण्याची ही प्रमाणित कार्यपद्धती आहे, ती कौटुंबिक नीतिमूल्यांवर आधारित आहे. कुटुंब सदस्य प्रमाणित कार्यपद्धतीनुसार वर्तन करीत नसतील तर विविध समस्या निर्माण होणे स्वाभाविक ठरते. म्हणूनच आधुनिक समाजातील बहुतांश समस्या एकतर कौटुंबिक आहे, नाहीतर त्या कुटुंब संस्थेच्या संरचनात्मक व प्रकार्यात्मक बदलातून निर्माण झालेल्या आहेत, असे म्हटले जाते. थोडक्यात, कुटुंब संस्थेची रचना, कुटुंबातील सदस्यांचे परस्पर संबंध, कुटुंबाची कार्ये या सर्वांशी निगडीत असणाऱ्या समस्यांना कौटुंबिक समस्या असे म्हटले जाते. या प्रकरणात आपण हुंडा, कौटुंबिक हिंसाचार किंवा घरगुती हिंसाचार आणि घटस्फोट याची या ठिकाणी आपण ओळख करून घेणार आहोत. घटक नंबर 1 हुंडा म्हणजेच डावरी सिस्टीम. आता आपल्याला हे तर माहिती आहे की हुंडा ही भारतामध्ये सर्वात जास्त प्रमाणामध्ये लागलेली, समाजाला लागलेली कीड आहे. आता पहा, आधुनिक काळात भारतीय समाजात हुंड्याची अतिशय गंभीर अशी समस्या निर्माण झाली आहे. हुंड्यासाठी आपण समाजामध्ये पाहतो, नवविवाहितेला जाळून टाकले जाते, विहिरीत ढकलून दिले जाते. घटस्फोट न देता परित्याग करणे म्हणजे विवाहानंतर टाकून देणे. हुंडा या कारणासाठी पत्नीला मारझोड करणे यासारख्या बातम्या वृत्तपत्रात आपण नेहमी वाचतो. कुटुंबात मुलीचे संगोपन करून त्यांच्या विवाहाच्या वेळी हुंडा देण्याची पाळीच येऊ नये या हेतूने त्यांची भ्रूणहत्या देखील केली जाते. दर हजारी पुरुषांच्या संख्येपेक्षा स्त्रियांची संख्या कमी असण्यासाठीच्या अनेक कारणांमध्ये हुंडा पद्धतीची प्रथा ही देखील एक कारण आहे. युनिसेफ या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या अहवालानुसार भारतात दरवर्षी 7,000पेक्षा अधिक नववधूची हुंड्यासाठी हत्या केली जाते. हुंडा देण्याची ऐपत नसल्यामुळे प्रौढ कुमारिकांचा प्रश्न देखील निर्माण झालेला आहे. आता आपल्याला माहिती आहे की हुंडा हा अत्यंत भयानक स्वरूपामध्ये, याचे स्वरूप कमी व्हावे, पण आजही याचे स्वरूप कमी झालेले नाही. दिवसेंदिवस ते वाढतच चाललेले आहे. आणि हुंडा हा देणे घेणे हा प्रकार कायद्यामध्ये जरी असेल तरीही आतल्या स्वरूपामध्ये हुंडा हा दिलाच जातो. फक्त त्याचे स्वरूप मात्र वेगवेगळ्या प्रकारांनी आपल्याला समाजामध्ये पाहायला मिळते. ही जर पद्धती आपल्याला या ठिकाणी मोडायची असेल तर यासाठी नेमकं आपण काय केलं पाहिजे हे मात्र आपल्याला पाहायचं आहे. आता पहा, भारतीय समाजात हुंड्याची प्रथा प्राचीन काळापासून प्रचलित आहे. पौराणिक वा धार्मिक ग्रंथात देवादिकांच्या विवाह सोहळ्याच्या वर्णनात हुंडा देण्याचे अथवा घेण्याचे उल्लेख आढळतात. हुंड्याची प्रथा प्रदीर्घ काळापासूनच असली तरीही प्राचीन काळातील भारतीय समाजात तिने गंभीर स्वरूप धारण केले नव्हते. हुंडा पद्धतीत सक्तीचा व शोषणाचा भाग अत्यंत सीमित होता. तसेच हुंडा पद्धतीचे प्रचलन प्रामुख्याने समाजाच्या वरिष्ठ आणि सुखवस्तू स्तरामध्ये अधिक प्रमाणात होत होते. हिंदू समाजाच्या कनिष्ठ स्तरात जुजबी अथवा नाममात्र स्वरूपात हुंडा घेऊन विवाह होत असत. परंतु आधुनिक भारतीय समाजात प्रामुख्याने 20व्या शतकातील भारतीय समाजात हुंड्याच्या समस्येने अतिशय गंभीर स्वरूप निर्माण केले. आता आपल्याला हुंडा ही प्रथा पाहण्यासाठी कुटुंब आणि विवाह संस्थेशी निगडीत असणाऱ्या समस्या काय असतात हे पाहायचं आहे. भारतात हिंदू समाजात स्वजाती समूहांतर्गत विवाह करण्याचे बंधन आधुनिक काळात देखील मोठ्या प्रमाणात पाळले जात होते. या आंतरविवाहाच्या नियमामुळे हिंदू समाजात जीवन साथीदाराची निवड करण्याचे क्षेत्र अत्यंत सीमित होते. या कारणामुळे हुंड्याच्या पद्धतीत सक्तीचे आणि शोषणाचे प्रमाण वाढले असे म्हटले जाते. हुंडा प्रथेचा संबंध विवाह व कुटुंब या दोन्ही संस्थांशी आहे. भारतात विवाह संबंध जुळवण्याबाबत कुटुंबाचा पुढाकार असतो.
विवाह संबंध जुळवताना प्रथम देण्याघेण्याचा व्यवहार निश्चित केला जातो. यात दोन्ही बाजूंकडील कुटुंब व आप्तसंबंध समूह सदस्यांचा सहभाग असतो. म्हणून हुंडा समस्येचे अध्ययन कुटुंबीय समस्या म्हणून करणे इष्ट ठरते. कारण याला या दोन्ही कुटुंबाचा विचार असतो आणि म्हणूनच ही एक समाजातील समस्या निर्माण झाली आहे. दोन्ही कुटुंबांनी जर म्हटले की आम्ही हुंडा घेणार नाही किंवा देणार नाही, तरच या समाजातील हुंड्याचे प्रमाण कुठेतरी बंद होईल किंवा हुंडा घेणे कुठेतरी समाजातून निघून जाईल. पण आज आपण पाहतो की अशा पद्धतीचं कोणतंही स्वरूप नाही. दिवसेंदिवस हुंड्याचे प्रमाण हे वाढते आहे. पूर्वी प्राचीन काळामध्ये हुंड्याचे स्वरूप असे होते की गायी, म्हशी अशा स्वरूपात, पशुपक्ष्यांच्या स्वरूपात, भूखंडाच्या स्वरूपामध्ये दिले जायचे. पण आज मात्र याचे स्वरूप आणखीन बदलले आहे आणि दिवसेंदिवस हे स्वरूप मोठे होत चालले. म्हणून आपल्याला हुंडा प्रथेचे विस्तार व तिने धारण केलेले गंभीर स्वरूप, हुंड्याचा अर्थ आणि व्याख्या हे आपल्याला पाहायचे आहेत.